लातूरला जो भूकंप झाला त्यानंतर जेव्हा आम्ही काम करत होतो तर पाणी आणि स्वच्छतेच्या बाबतीत काम करत असताना आम्हाला हे जाणवत होतं की 1973-74ला जो दुष्काळ पडला होता त्यानंतर मोठ्या प्रमाणावरचा दुष्काळ हा आता मागच्या 3-4 वर्षापासून चाहूल देत होता। तर हा दुष्काळ का पडला याविषयी आम्ही लोकांना जागृती करत होतो, सांगत होतो। पण 2-3 गोष्टीची कारणं आपल्याला देता येतील दुष्काळाच्या बाबतीमध्ये की या ठिकाणी दुष्काळ झाला तो पीक पद्धती चुकीची वापरल्यामुळं। एक जो ऊस आणि मोठ्या प्रमाणावर राबवला गेला तर ऊसाचं कार्यक्षेत्र वाढलं त्यामुळं पाण्याचा उपसा वाढला आणि ज्या पद्धतीचे धरणं आणि पाणी सिंचनाचे जे क्षेत्र आहेत त्याचा तेवढा विकास झाला नाही आणि अनिर्बंध उपसा आणि कुठल्याही पाणी बचतीची सवय नाही त्याच्यामुळे दुष्काळाची तीव्रता जास्त वाढली। वॉटर टेबल सगळेच जण बोर पाडतायत, पाणी वापरतायत आणि मग पाणी कुठून येणार हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। या पार्श्वभूमीवर आणि मागच्या 4 वर्षात नैसर्गिकरित्या पाऊस कमी पडला हे मोठं कारण दुष्काळाचं आहे। त्यामुळं यावर्षी दुष्काळाची जी तीव्रता आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर जाणवली। वी हॅव बीन लुकिंग ॲट दिस लार्ज स्केल फीचर्स responsible for this widespread drought over India. So if you look into 2014 and 15, the one common factor is the ENSO, that is the one climate factor, when one of the common factor I can say is the ENSO. 2014 this signal was evolving and then it didn't persist throughout the season, but 2015 it was very significant, very dominant. It started evolving from March and extended, and 2015 is a very strong El Nino event. What we have seen is, first and foremost, is the from the rainfall analysis, the faster mode of variability. Actually, what happens during El Nino time, when the El Ninos are there, what has been classical studies have shown the slower mode of variability, rainfall variability. What do you mean by slower slower mode of rainfall variability? The droughts, the prolonged droughts, they persist during El Nino. That has been the classical studies. Okay, so you will see that you will have the break or the deficient monsoon or rainfall systems persisting more than 3 to 4 weeks. But in our study, this study, when we have shown that the Bay of Bengal systems, the Bay of Bengal convection is weakened, so what we have seen is the faster mode of rainfall variability has increased. What do you mean by faster mode of? Here what we mean is the dry spells, the deficient rain spells, okay, those systems have increased. So it's not that it is not raining, but it is raining for it obviously more frequent or extended dry spell and very small very peculiar short term wet spell. मीराबाई बबन वाघमारे, राहणार हरंगुळ बुद्रुक, तालुका जिल्हा लातूर। आम्ही शेती करतात। विहीर पाडली गेली वर्षी 6-7 लाख रुपये बाहेरून काढली, विहीर पाडली, त्याच्यात पाणी थेंब नाही। बोर घेतलं, बोरला पण पाणी नाही। 5-6 म्हशी आहेत, त्यांना पण विकत पाणी आहे। त्याच्यात विकत घेता आमचा जीव कंटाळून गेला। वैरण विकत, पाणी विकत, ऊस होता थोडा, ऊसावर काहीतरी का होणार पैसे येत होते, वर्षभर भागत होतं काहीतरी। आता गेल्या वर्षी ऊस नाही, काही नाही। ऊस होता ते पण जनावराला विकत तोडून टाकला। आता ऊस पण तोडून टाकायला नाही। आता ह्या चाऱ्यासाठी काय करावं आम्ही, ही विचार आम्हाला आता पडलाय। निसर्ग साथ देत नाही, मग आता काय करायचं? सरकारनं काही मदत केली तर त्या जनावरासाठी काहीतरी आहे। पाऊस पडला तर आता फिरू शकतात, नाही पाऊस पडल्यास आम्ही काय करायचं? आता हे देणं कसं फेडायचं? सावकार घरी येतात, वैरण विकत आणावी का पाणी विकत घ्यावं का सावकाराचं देणं फेडावं, ही परिस्थिती निर्माण झाली आमच्या पुढे आता। ह्या डॅमची पूर्ण 2009ला काम चालू केलं होतं आपण, तर 2012 पर्यंत चाललं। 2012ला पहिलं स्टोरेज झालं, त्याची एकूण क्षमता
3.486 घनमीटर आहे आणि एकूण आता एकंदरीत इथलं जे पाणी आहे ती लातूर महानगरपालिकेला आपण पिण्यासाठी यूज करतो. आणि ज्यावेळेस समजा धनेगाव डॅमवरती जर फुल असेल, वरती एक धनेगाव बॅरेज आहे मोठं, ती जर फुल असेल तर राहिलेलं उर्वरित पाणी महानगरपालिकेला न लागल्यानंतर शेतकरी वापरतात. साधारणतः जर आपला हा फुल झाला तर महानगरपालिकेला 4 महिने पाणी हे होते, पुरते. खोलीकरण केल्यानंतर आणखी क्षमता याची आता जवळपास ही झाली, म्हणजे 1.5 पट झाली जवळपास. आता ह्या वर्षी तर कसं आहे माहिती आहे का, उष्णता गरमी खूपच झाली ह्या वर्षी. तर अपेक्षा आहे की ह्या वर्षी जेमतेम चांगला पाऊस पडेल, गेल्या वर्षीपेक्षा पण चांगला पाऊस पडेल ह्या वर्षी. हे अशा पद्धतीचं पाणी होतं भिंतीला, एवढ्यापर्यंत पाणी होतं रूममध्ये. यामध्ये पूर्ण माल सगळं घरातल्या काही जे वस्तू असतात पूर्ण याच ठिकाणी होत्या. आणि पाणी अचानक आल्यामुळं आम्हाला काही करता आलं नाही. हे सर्व पाण्यामध्येच हे झालं. आमचं बरंचसं काही कुटुंब या ठिकाणी राहत होतं. जनावरांची भरपूर नुकसान झाली. 3000 कडबा होता, कडबा वाहून गेला. आणि नवीन काढणीचं सोयाबीन काढलेलं होतं, आदल्या दिवशीच काढलं होतं. एक 4 बॅगचा ढिगारा वाहून गेला. हे पूर्ण बैलाच्या तोंडा लेवल पाणी होतं या ठिकाणी. मग जनावरं कसं तरी दावे तोडून कसे तरी बाहेर काढले. पर्याय तेवढाच होता, जनावरं तेवढे वाचले, बाकी काही शिल्लक राहिलं नाही. म्हणजे सध्या परिस्थिती अशी आहे की खाण्याची सध्या परिस्थिती आमची जाम होऊन बसली. अचानक त्यांनी पाणी वरून सोडून दिलं तळ्याचं, त्या ठिकाणी आम्हाला काही करता बी आलं नाही. पूर्ण म्हणजे काही सध्या शिल्लक राहिलेच नाही म्हणायचं या ठिकाणी.